ईश्वरी भिसेंना 5.5 तास ताटकळत ठेवण्यात आलेलं आहे असं वक्तव्य केलंय रुपाली चाकणकर। काही वेळापूर्वी रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलंय। रक्तस्रावानंतरही ईश्वरी भिसेंवर उपचार झाले नाही असं देखील त्या म्हणाल्यात। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने शस्त्रक्रियेआधी 10 लाख रुपयांची मागणी केली होती। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचं देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल होणार असं आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिलंय। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणारच। यासोबतच माता मृत्यू अन्वेषण समिती सखोल चौकशी करून आज संध्याकाळी अहवाल सादर करेल। धर्मादाय आयुक्तांचा अहवाल उद्या येणार आहे। त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। 15 मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना सांगितलेली होती, तसं डॉक्टरांनी याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं। आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही फक्त डॉक्टरांना माहित होती। पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। त्या 10 लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी, आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती, पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू। हे खूप असंवेदनशीलपणे झालेलं आहे। मंगेशकर केसमध्ये कुठलंही राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने हा झालेला हलगर्जीपणा आणि अतिशय दुर्दैवी घटना आणि त्याच्यात अपेक्षित म्हणजे जर सत्ताधाऱ्यांनाच हे हाल होत असतील तर सर्वसामान्य माणसं म्हणजे इट स्पीक्स अबाउट द सिस्टम। म्हणजे जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जाऊन जर मदत मिळत नसेल तर मग कुणाला न्याय मागायचा आहे राज्यात? हे पूर्णपणे सरकारच्या सिस्टमचं फेलियर आहे। या सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।